नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा आपण गाठेतील अभंग हरिपाठ होईल आहे ते करतो. आता हा 9वा अभंग. विष्णू गुण जप व्यस्त त्याचे ज्ञान. ज्ञानवंता विष्णू गुण जप व्यस्त त्याचे ज्ञान. ज्ञानोबा फार खोल अशा विचाराने सांगत असतात, पण आम्ही काय समजतो, विष्णू शिवाय जर जप केला तर तो व्यस्त जातो, त्याच्याने ज्ञान होणार नाही. म्हणून विष्णू म्हणजे कोण? विष्णू भगवान म्हणजे राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, हे विष्णूचे रूप आहे. ती यातला कुठला तरी एक पकडायचा आणि त्याच्या नामाने आपण जप करायचं. ज्ञानवंतात अरे तो जो विष्णू आहे ना, त्या विष्णू मध्येच ते तत्व आहे, आत्मतत्व. मग तुझं राम म्हण, कृष्ण म्हण, विठ्ठल म्हण, पांडुरंग म्हण, कुठले नाम घेतो, त्याच्यामध्ये ते आत्मतत्व आहे. तेव्हा विष्णू शिवाय जग म्हणजे आत्मा शिवाय जग असा त्याचा अर्थ झाला. विष्णू शिवाय जग म्हणजे आत्मतत्वाशिवाय जग. विष्णूला तर काय जाणवलं, विष्णू म्हणजे काय? मग समजा कोणी विचारलं का हो मी विष्णूचा जप करतोय, काय जप करतो तू विष्णूचा जप? म्हणजे काय विष्णूचा मंत्र असेल, काही विष्णूचं नाम असेल, काही त्याचा जप करतो. पण त्या विष्णू मध्ये कोण आहे? ते जे नाव आहे त्या नावामधला जो नामी आहे तो तुला माहितीये का? मग विष्णू त्याच्यामध्ये विष्णूच्या जगामध्ये विष्णू जातात. आणि पण तो विष्णू आहे कोण? कुठेतरी ऐकलेलं असतं, कुठेतरी वाचलेलं असतं की ब्रह्मा विष्णू महेश तीन देव आहेत आपले, आणि त्यातला हा जो विष्णू देव आहे तो रक्षण करणारा देव आहे वगैरे वगैरे पुष्कळ सांगितलेलं आहे. परंतु बाबा तो जो विष्णू आहे ना, तो आहे कोण? मुळात ते ब्रह्मच येणार आहे. तो ब्रह्मा तर ब्रह्म आहे, विष्णू ब्रह्म आहे, आणि तो शिव ब्रह्मच येणार. मुळात त्या ब्रह्मापासूनच हे शिव बाहेर आलेले आहेत. मग आधी त्या ब्रह्माचं नाव घेणार, त्या आत्म्याचं नाव घेणार. म्हणून जाणून काय सांगतात आता, विष्णू गुण जप त्या विष्णू मध्ये असलेला जो नाम, तो जो भगवान, ते जे आत्मतत्व, त्याच्याशिवाय जर जप केला तर त्याच ज्ञान व्यर्थ गेलं, काही कळून नाही त्याला. मोठं विचित्र आहे बघा. अध्यात्मशास्त्र हे असं शास्त्र आहे की ते आपल्याला खोलातून त्याची जर समजून माहिती कळली तर आपल्याला ते समाधान देतं. म्हणून त्यांना सांगून राहिले की विष्णू गुण जप, विष्णूच्या शिवाय तुम्ही जप करताय, विष्णूच्या शिवाय जप करून देताय. कसं काय करता येईल तुम्हाला विष्णू शिवाय जप? म्हणून रामाचा जप करतो ना,
मग तरी सुद्धा विष्णू शिवाय झाला का तो नाही. कृष्ण तुझं केलं तरी विष्णू शिवाय झाला का तो विठ्ठलाचा करतात, पांडुरंगाचा करतात. विष्णू शिवाय झाला का तो नाही. मग विष्णू शिवाय जग कसं काय होतो. तो विष्णू शिवाय जो जग होईल ना महाराज, तो आत्म्याचा जग असणार. त्या आत्म्यामध्ये तो विष्णू आहे, राम आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, गणेश आहे, सगळे देव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्याशिवाय जर तुम्ही जग केला तर त्याचं ज्ञान व्यर्थ गेलं, काही उपयोग नाही त्या जगाला. म्हणून जग करताना ज्याचा आम्ही जग करतो आहे तो कुणाचा करतो आहोत हे कळलं पाहिजे. आणि ते जर कळलं नाही, ते ज्ञान झालं नाही तर नुसतं जग कळलं म्हणजे काय झालं, नुसते कष्ट येत. मग ठीक आहे, चांगली तिची साफी बुद्धी राहील, परंतु ज्ञान होणार नाही. आणि म्हणून म्हणतात जस त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे, ज्याचं मन त्या राम आणि कृष्णामध्ये नाहीये. रामकृष्णात मन राहणं म्हणजे रामकृष्णामध्ये जे आत्मतत्व आहे त्याच्यामध्ये आपलं मन लागत नाही. रामकृष्ण मन नाही ज्याचे, ज्याला रामकृष्ण आवडत नाही. रामकृष्ण नाव सुद्धा काही लोकांना आवडत नाही. करंटा असा जो माणूस आहे, मग अरे देवाचं साधं नाव सुद्धा तुला आवडत नाही. राम आवडत नाही, कृष्ण आवडत नाही, विठ्ठल आवडत नाही, गणेश आवडत नाही, दत्त आवडत नाही, कुठलं जर देव तुला आवडत नाही, मग कशाला जन्माला आला रे करंटा. करंटा ज्ञानवा अशा जीवाला, अशा माणसाला करंटा म्हणतात. करंटा म्हणजे काळतोंड्या, ज्याचं तोंड पाहुणे असा वाईट माणूस. अशा वाईट माणसाचं कधी तोंड पाहुणे करंटा. उपयोगी करंटा. नेणे अद्वैत वाटा, त्याला अद्वैताची वाटच सापडत नाही करंट्याला. तो द्वैतामध्येच भटकत असतो, अनेकत्वामध्येच भटकत असतो, तो संसारामध्ये फिरत असतो. तो नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे मिळेल. आणि मग तो रामकृष्णाच्या त्या पैठा म्हणजे त्या स्थानामध्ये कसा पोहोचेल. राम आणि कृष्णांचं जे मूळ स्थान आहे ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्मामध्ये तो कसा जाईल, तो त्या अद्वैतामध्ये कसा पोहोचेल. तो म्हणून रामकृष्ण याच्यामध्ये द्वैत निर्माण. राम वेगळा, कृष्ण वेगळा, वास्तविक ते दोन्ही एकच आहे. त्यांचं गुण एकच आहे, ते एकाच ठिकाणातून आलेले. ते जे परब्रह्म आहे, ते जे आत्मतत्व आहे, त्याच्यामधूनच रामकृष्ण अवतार घेतात. म्हणून त्या ठिकाणी तो पोहोचेल कसा, पैठामध्ये तिथं पोहोचणं कसं शक्य त्याला. द्वैताची झाडणी गुरु ज्ञान. आता ज्ञान आपल्याला जे त्यांच्या अनुभवातलं आहे ते सांगतायत या ठिकाणी. ते म्हणतात हे जे द्वैत आहे, हे जे दोन दिसतंय आम्हाला सगळीकडे दोन 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 दोन, ही द्वैताची झाडणी व्हायला पाहिजे. हे द्वैत नाहीसं व्हायला पाहिजे. द्वैत गेलं तरच अद्वैत येईल. द्वैताची झाडणी गुरु ज्ञान. आणि म्हणून द्वैताची झाडणी झाल्यानंतर सद्गुरूंच्या कृपेनं जे आपल्याला प्राप्त होतं ते जे ज्ञान आहे ते आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होतं. म्हणून गुरु ज्ञान शब्दाचा अर्थ आहे, ज्ञानोबा आपल्याला सांगताय की सद्गुरूंच्या शिवाय, त्यांच्या कृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही. बाकीचं जगाचं ज्ञान देणारे कृष्ण गुरु येतो, ते गुरु काय आहे. परंतु आम्हाला जे ज्ञान पाहिजे सद्गुरूंच्या कृपेनं, ते म्हणजे आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञान देणारा फक्त सद्गुरु विकास. तेच एक दुकान आहे, त्याच दुकानावर तो माल मिळेल.
भलत्या दुकानावर माल भलता मिळत नाही. आपण बाजारातही पाहतो, भलत्या दुकानामध्ये भाजीपाल्याच्या दुकानात गेला आणि तिथे ती बाई मेथीच्या जुड्या विकून राहिली. मेथीच्या जुड्या विकणाऱ्या त्या बाईला तो मनुष्य म्हणतो, बाई आम्हाला थोडी मोठी द्या ना. ओ बाबा, का म्हणतो ती मोठी का मोठी? शब्द दोन सारखे ना उच्चार. काय पाहिजे तुला? मोठी हो. हे आता काही डोकं फिरलं तुझं. या दुकानामध्ये काय दिसेल तुला? मी काय विकून राहिली? मोठी विकते. आता मोठीच्या दुकानात मोठी मागतोय ना. मोठीचं दुकान वेगळं आहे तिकडे, सराफाकडे जा तिकडे. तेव्हा भलत्या दुकानावर भलता माल जसा मिळत नाही तसं ज्ञान म्हणतात तिथं गुरु मिळत ज्ञान. ते जे आत्मज्ञान आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे ते फक्त गुरुच्या दुकानात मिळत. सद्गुरूच्या जवळ असतं ते. तिथंच तुम्हाला ते आत्म्याचं ज्ञान प्राप्त होईल. अन्य ठिकाणी तुम्हाला जे ज्ञान मिळेल ते जगाचं लौकिक ज्ञान मिळेल. आता आम्हाला हेच माहिती नाही लौकिक ज्ञान म्हणजे कसं असतं, आत्मज्ञान कसं असतं, आत्मज्ञान कसं असतं हे जर आम्हाला माहिती नाहीये तर मी कुठे काही मागतो. मग कोणत्या गुरुकडे जातो, कोणत्या गुरुकडे काही मागतो. मग तुम्ही आमचं समाधान करण्यासाठी काय पण देतो. मग ही माळ घे किंवा खाना घे, नंतर ही मुंगी घाल, हे घाल, ही भस्म लाव, काहीतरी सांगतो बोलत आणखी. असे अडकवणारे पुष्कळ आहेत. याच्यामुळे कधी आत्मज्ञान होणार नाही. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान अशा उल्लंघना करणाऱ्या गुरुकडून कधी होत नसतं. खरे गुरु जे असतात, सद्गुरू जे आहेत त्यांच्याच कधी ते आत्मज्ञान आपल्याला होतं असं ज्ञान आपल्याला सांगणारे. म्हणून ज्ञान म्हणतात, द्वैताची थाडणी गुरुमुळे ज्ञान, तयापेचे कीर्तन घडेल नाम. आणि मग ज्ञान म्हणतात, जर तुला ते आत्मज्ञानच प्राप्त झालं नाही तर मग तू कसलं कीर्तन करतो रे? आता पुष्कळ लोक कीर्तन करतात बुवा, पुष्कळ लोक कीर्तन करतात. त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं ते बरोबर काहीतरी जागृती करतात त्या लोकांमध्ये. परंतु आत्मज्ञान त्यांना देता येणार नाही. पण ज्याला सद्गुरूंच्या कृपेवर आत्मज्ञान झालेलं नाहीये तो दुसऱ्याला आत्मज्ञान कसं देऊ शकतो? आणि म्हणून तर ज्ञान म्हणून राहिले. मी जे याच्यामध्ये शेवटच्या म्हणून ते म्हणत, हा सण सगळ्यांनी भोगावा म्हणून तर हे मी नाही का हा आत्मानुभव तुम्हाला सांगते. तेव्हा आत्मानुभव जो आहे तो आत्मानुभव फक्त सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होतो. आणि सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेला आत्मानुभव मग दुसऱ्यालाही सांगता येतो, देता येत नाही. असं मला समजायचं. तया कैसे कीर्तन घडेल नाम. मग त्याला त्या भगवंताचं कीर्तन, त्या नामीचं कीर्तन, नामी म्हटल्या इथे नाम म्हणजे नामामध्ये राहणारा जो भगवान हे तत्व, त्याचं कीर्तन त्याला कसं करता येईल? जर त्याला ज्ञानच झालं नाही, आत्मज्ञानच झालं नाही तर त्या आत्मज्ञानाने ज्या आत्म्याचं आम्हाला कीर्तन करता येतं ते कीर्तन ज्याला ज्ञान झालं नाही, आत्मज्ञान, त्याला कसं करता येईल? असं त्याला तया कैसे कीर्तन घडेल नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. मी तुम्हाला हे जे सगुण असं जे नामजपाचं साधन सांगतोय ते कशासाठी प्रपंचाचं तुमचं हे जे स्वरूप आहे ना ते बंद व्हावं. नामपाठ मौन प्रपंचाचं हे जे तुमचं ज्ञान आहे ना ते बंद व्हावं, ते मौन व्हावं, ते चूक व्हावं. आमच्याजवळ प्रत्येकाजवळ प्रपंचाचं फार ज्ञान आहे. भेटला
आणि त्याचा काही प्रश्न असला चटकन त्याला उत्तर देतो, अरे यात काय, असं करावं तसं करावं हे झालं. प्रपंचाच्या गोष्टी प्रत्येक मनुष्य करू शकतो. प्रपंचाचं ज्ञान प्रत्येक जण प्रपंच करून राहिलाय. प्रत्येक जण प्रपंची आहे, संसारी आहे आणि त्या संसाराचं ज्ञान त्याच्याजवळ थोडंफार काहीतरी असतं. जो कोणी प्रपंचाचं ज्ञान विचारायला ज्याच्याकडे त्याला ते प्रपंचाचं ज्ञान पटकन सांगतात. ते म्हणतात ते बंद करावे. प्रपंचाच्या ज्ञानाने आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. प्रपंचाचं ज्ञान जेव्हा चूक होईल, नको होईल, बंद होईल, मग जे उरेल तुमचं चित्त, ते मन बुद्धी चित्त तिकडे त्या भगवंताकडे लावा. आणि मग त्या भगवंताकडे लागल्यानंतर तुम्हाला त्या सद्गुरूच्या कृपेनं आत्मज्ञान होईल. असं ज्ञान होऊन राहिले. हो, कठीण हे हरिपाठ म्हणजे काही सोपे नाही बाबा. आजच्या सत्संगाची वेळ संपलेली असल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.